नमस्कार. आपण पाहणार आहोत लहान बाळाचे बूट. हे बघा, ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि किती ऊल खूप कमी लागते, अगदी थोडीशी ऊल लागते. दोन ते 3 महिन्यापर्यंतच्या बाळाला आरामात येईल. न्यूबॉर्न ते 3-4 महिन्यापर्यंत बाळाला हे आरामात बसतील. खूप क्यूट आणि खूप सुंदर दिसतात. त्याच्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कुठलेही आपल्याला 2 कलर, धागा खूप कमी लागतो आणि नीडल लागणार आहे. 1.75 mm ची वूलन लागणार आहे आणि सीझर. तर चला सुरुवात करूया आपण. डार्क रंगाने सुरुवात करायची आहे. आपण स्लिप नॉट घेऊया. स्लिप नॉट घ्यायची असा बोटावर धागा घ्यायचा आणि तो असा घ्यायचा, तो असा पलटी मारून इकडून असा काढायचा. 3 चैन घ्यायच्या. 1 2 3 चैन आणि 11 आपल्याला डबल क्रोशे घ्यायचे ह्या होलमध्येच. अकरा डबल क्रोशे घ्यायचे. मी विणून घेते. हे 12 आपले हे 3 चैनचा एक खांब आणि आपण हे टोटल 11 खांब विणले. आता हे जॉईंट करून घ्यायचं आणि इथे 3rd चैनवर 1 2 तिसऱ्या चैनवर स्लिप नॉट करून जॉईंट करून घ्यायचं. परत 3 चैन घ्यायच्या, 1 2 3. सेम प्लेसवर एक खांब टाकायचा आणि आता ह्या प्रत्येक चैनमध्ये 2-2 खांब टाकून विणून घ्यायचं. 2-2 खांब टाकायचे प्रत्येक चैनवर. असे आपल्याकडं मग 12 दुने 24 खांब येतील. असे हे विणून घ्या. प्रत्येक चैनवर 2-2 खांब घेऊन असे आपले 24 खांब होतील. जॉईंट करायचं. मग 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3. मग प्रत्येक चैनमध्ये 1-1 खांब घ्यायचा. प्रत्येक चैनमध्ये 1-1 खांब घ्यायचा. असे आपल्याकडं टोटल 24 खांब होतील. हे 3 राऊंड झाल्यानंतर धागा कलर बदलायचा. आपण दुसरा रंग जोडून घ्यायचा. हेही प्रत्येक खांबामध्ये 1-1 खांब काढून असे 24 खांब आले पाहिजेत. असे 3 राऊंड कंप्लीट करायचे. ह्याचेही 3 राऊंड कंप्लीट करायचे. 24 खांब आले पाहिजेत. हे पूर्ण असे 3 राऊंड 1 2 3 राऊंड कंप्लीट करायचे. 3 राऊंड कंप्लीट झालेत. 1 2 3. आता चौथा राऊंड आपल्याला तसाच करायचा आहे, फक्त 17 खांब विणून घ्यायचे.
प्रत्येक खांबात एक एक खांब असे 17 विणून घ्यायचे. मी हे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. इकडे ना 7 खांब सोडून द्यायचे. 3 एक येतील, 3 एक 7 खांब सोडायचे. आता हे असेच पलटी मारायचं इकडूनच 1 2 3. आता हे असं विणायचं. इकडे हे असे एकावर एकच असे 17चे 4 राऊंड कंप्लीट करायचे. हे 4 राऊंड आपले झालेत. 1 2 3 4. आता जॉईंट करायचं. ही सरळ साईड आहे तर आपल्याला उलट्या साईडने जॉईंट करायचं. हे असं इकडून प्रत्येक टाक्यातून जॉईंट करत जायचं. मुका खांब टाकायचा प्रत्येक टाक्यामध्ये. 1 धागा कट करून टाकायचा. जॉईंट झालं हे असं दिसणार. हे असं सरळ करून घ्यायचं. बूट रेडी. आता आपण ह्याला वरची बॉर्डर. हे मागच्या साईडला असा धागा जॉईंट करून घ्यायचा इथे. ह्याच्यात आता 2 चेन घ्यायच्या. 1 2 हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. कसा असतो तो? हा घ्यायचा, चेनवर वेढा सुईवर वेढा घ्यायचा, हा काढायचा आणि सगळे एकदम काढायचे. परत सुईवर वेढा घ्यायचा, हा घ्यायचा, सगळे एकदम काढायचे. एका ह्याच्यात 2 वेळा असा हा राऊंड कंप्लीट करायचा. इथे आता इथे आपण आलो मध्यभागी. तर इथे प्रत्येक ह्याच्यात खांबावर 1 खांब काढायचा. हाफ डबल क्रोशा काढायचा. हाफ डबल क्रोशाने
हाफ डबल क्रोशा म्हणतात ह्याला. असाच हा 2 राऊंड कंप्लीट करून घ्यायची. इथे दुसऱ्या चेन मध्ये जॉईन करायचं. 1 2 जॉईन करून घ्यायचं. परत 2 चेन इथे हाफ डबल क्रोशा हाफ डबल क्रोशा इथे हाफ डबल क्रोशा. हा असाच राऊंड कंप्लीट करायचा. एक एकच काढायचं प्रत्येक ह्याच्यावर. आता इथे हा कंप्लीट करून घ्या. हा बघा झाला आपला बोट रेडी. इथे जॉईन करायचं, कट करायचं आणि हे करून हाईड करून टाकायचं जागा. हे बघा जोडी विणायची. कसा वाटतोय? खूप छान वाटतोय. क्यूट छोटे छोटे पाय मस्त मस्त दिसतील ह्याच्यात. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.